तालुक्यातील सुरूपखानवाडी परिसरातून विवाहित महिलेचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी अवघ्या 4 तासात या प्रकरणाचा छडा लावत अपहरणाचे नाट्य उघडकीस आणले आहे। विशेष म्हणजे संबंधित विवाहित महिलेने आपल्या दीराच्या मदतीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। दहिवडी पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार 27 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत अनिल गलांडे आणि त्यांचे आई-वडील दहिवडी पोलीस ठाण्यात आले। त्यांनी आपली पत्नी सौ निकिता चंद्रकांत गलांडे वय 26 वर्षे ही सकाळी शेतामध्ये गुरांना खायला टाकण्यासाठी गेली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने काळ्या काचा असलेल्या 4 चाकी वाहनातून तिचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली। माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी पोलीस पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली। तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातूनही माहिती घेण्यात आली। तपासादरम्यान पोलिसांना या कथित अपहरणाच्या घटनेबाबत काही बाबी संशयास्पद वाटू लागल्या। पोलिसांनी निकिताच्या दीराकडे चौकशी केली असता निकिता गुरांना चारा टाकण्यासाठी गेल्यानंतर मंदिराजवळील बाकड्यावर तो मोबाईल पाहत बसला होता आणि त्याच वेळी काळ्या काचा असलेली एक 4 चाकी गाडी तेथे आली असल्याचे त्याने सांगितले। या गाडीमध्ये निकिता आपल्या बहिणीसोबत बसली होती अशी माहितीही त्याने दिली। मात्र पोलिसांच्या तपासात या घटनेच्या कथित वर्णनात विसंगती आढळून आली। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील परिस्थिती आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास पुढे नेला। या तपासातून निकिता ही तिच्या दीरासोबत महिमानगडच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर परत येताना ती एका 4 चाकी वाहनातून आल्याचेही तपासात समोर आले। पोलिसांनी निकिताचा दीर सोहम गलांडे याच्याकडे विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने निकिताला मोटरसायकलवरून महिमानगड येथील एसटी बस स्टॉपवर सोडल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी निकिताचा शोध घेण्यासाठी पती आणि दीरासह कोरेगाव परिसरातही शोध घेतला, मात्र ती तेथे मिळून आली नाही। पुढील तपासात निकिता ही तिच्या माहेरी गेली असण्याची शक्यता पोलिसांनी तपासली। पोलिसांनी तिच्या माहेरी संपर्क साधून चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले। निकिताने स्वतःच आपल्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले। पती तिला माहेरी पाठवत नसल्याने माहेरी जाण्यासाठी तिने आपल्या दीराच्या मदतीने हा कट रचला आणि पतीसह माहेरील व्यक्तींना तिचे अपहरण झाल्याची खोटी माहिती देण्यात आली अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे। या प्रकरणात निकिता गलांडे हिचा जबाब नोंदवण्यात आला असून दहिवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या 4 तासात कथित अपहरणाचे हे नाट्य उघडकीस आणल्याने दहिवडी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी तसेच पोलीस हवालदार सचिन जगताप, रवींद्र खाडे, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुडळे, महेंद्र खाडे, आरिफ नदाफ, गणेश खाडे, अजित भोसले आणि ओमकार साळुंखे यांनी केली। त्यामुळे काही तासांपूर्वी अपहरणाच्या घटनेने खळबळ उडालेल्या परिसरात पोलिसांच्या तपासामुळे अवघ्या 4 तासात या प्रकरणाचे सत्य समोर आले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।